खबर तिरोड़ा से गोरेगांव विधानसभा क्षेत्र के माजी आमदार दिलीप जी बंसोड़ किसानों की समस्याओं को लेकर अधिकारियों से जवाब मांगने पहुंचे। हालांकि निर्धारित समय पर संबंधित अधिकारियों के उपस्थित न होने के कारण बैठक में विलंब हुआ, जिससे किसानों में नाराजगी देखने को मिली। इस दौरान चोरख मारा भजेलाल बड़े गांव सहित आसपास के क्षेत्रों में बड़ी संख्या में किसान कार्यालय पहुंचे और अपनी समस्याएं प्रशासन के सामने रखी। किसानों का कहना है कि इस वर्ष पर्याप्त बारिश नहीं होने के कारण खेती किसानों का कार्य प्रभावित हो रहा है। खेतों में बुआई और फसलों के संरक्षण के लिए पानी की अत्यंत आवश्यकता है। किसानों ने मांग की है कि धापेवाड़ा उप सिंचाई योजना के अंतर्गत पाइपलाइन के माध्यम से चोरख मारा जलाशय का पानी क्षेत्र के किसानों तक तत्काल उपलब्ध कराया जाए, ताकि खेती को बचाया जा सके और किसानों को राहत मिल सके। माजी आमदार दिलीप जी मंसोड़ ने भी किसानों की मांगों का समर्थन करते हुए प्रशासन से शीघ्र निर्णय लेने और सिंचाई व्यवस्था सुचारू करने की मांग की। उन्होंने कहा है कि किसानों के हक और उनके भविष्य से जुड़े मुद्दों पर किसी प्रकार की लापरवाही बर्दाश्त नहीं की जाएगी। अब देखने वाली बात यह होगी कि शासन और प्रशासन किसानों की इस महत्वपूर्ण मांग पर कितनी जल्द कार्रवाई करता है, क्योंकि बारिश की अनिश्चितता के बीच सिंचाई का पानी भी किसानों के लिए उम्मीद की सबसे बड़ी किरण बनकर सामने आई है। कार्यालयात महत्वाच्या तलावात पाणी सोडणे आणि सिल्लीच्या बाजूला असणाऱ्या कॅनलला नवीन एक त्याच्यामध्ये गेट देणे अशा विषयाला घेऊन आज आम्ही या ठिकाणी आपल्यात आलो। अधिकाऱ्यांशी आम्ही बोलणं केलं की 11 वाजताची वेळ द्या। त्यांनी आम्हाला 11ची वेळ दिली। 12 वाजले आहेत, अजून कार्यकारी अभियंता इथे आलेला आहे। आतमध्ये गेल्याच्या नंतर विचारलं तर कोणते कर्मचारी नाही, कोणी नाही। एक बाबू भेटला, तो म्हणतो अधिकारी नाही। अशा परिस्थितीमध्ये धापेवाडा उपसा सिंचन हा प्रकल्प अतिशय गावाच्या बाहेर असल्यामुळे इथे कर्मचाऱ्यांना कोणाशी घेणं देणं नाही, कोणाची पर्वा नाही, अशी ही अवस्था या शासनाच्या कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची। या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं जबाबदार अधिकारी नाही, जबाबदार डिप्टी इंजिनियर नाही, जबाबदार कोणी इथे अधीक्षक नाही किंवा कोणी नाही। तर या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सुटतील, कोण शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकेल, हा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि म्हणून कार्यकारी अभियंत्यांनी सांगितलं की मी येत आहो, म्हणून आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी आमचे प्रमुख काही पदाधिकारी माननीय राजेंद्र खट्टे साहेब आहेत, आमचे तालुका अध्यक्ष रमेशजी टेंबरे साहेब आहेत, आणखी नगरसेवक आहेत, इतर लोक आज आता आम्हाला कोणी बस म्हणायला तयार नाही, अशी अवस्था या शेतकऱ्यांची झालेली आहे। आणि म्हणून आम्ही या धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या कार्यालयाच्या समोरच्या या पोलच्या पायरीवर बसलेले आहोत। जोपर्यंत अधिकारी येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। आणि अधिकारी आल्याच्या नंतरही आम्ही ठरवलेले की त्यांनी इथेच निर्णय आम्हाला कळवावा, तरच आतमध्ये जावा, ही भूमिका घेतलेली आहे। आणि म्हणून हा शेतकऱ्यांसाठी घेत असलेला अतिशय आंदोलन आहे। दुसरी महत्त्वाची बाब एक आहे, आता आमचे या भागाचे जे आमदार आहेत माननीय विजयभाऊ रांगडाले यांनी एक जाहीरनामा निवडणुकीत काढलेला होता। तो जाहीरनाम्याची पुस्तक माझ्या हातामध्ये आहे। या पुस्तकीमध्ये सन्माननीय विजयभाऊ यांनी घोषणापत्र लिहिला। या घोषणापत्रामध्ये लिहिलेलं आहे की धापेवाडा उपसा सिंचन टप्पा 2चा पाणी बोदल कसा जलाशय असो, या ठिकाणी भदभदे जलाशय असो, संग्रामपूर असो, या सगळ्या ठिकाणी आम्ही पाणी सोडलेलं आहे आणि सिंचनाची व्यवस्था केली आहे, अशा पद्धतीचा या ठिकाणी त्यांनी घोषणापत्र दिलेलं आहे। आणि म्हणून जनप्रतिनिधी म्हणून ज्यांना निवडून दिलं तेही शेतकऱ्यांशी खोटे बोलतात, अधिकारी किती खोटं बोलत असतील हे याच्यावर हा प्रत्यक्षदर्शी आपल्याला दिसतो आहे। आणि म्हणून या भागातील आमदारांचा खोटारडेपणा या पुस्तकाच्या माध्यमातून बाहेर आलेला आहे। आणि म्हणून आमदारांनाही आमची सूचना आहे की तुम्ही आपल्याच लोकांची खोटे बोलू नका, आपल्या लोकांना तरी खरं सांगा। ज्याच्या भरोश्यावर तुम्ही एवढं जे काही चैतन्य मिळवून घेतलेलं आहे, तो चैतन्य या ठिकाणच्या शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांच्या भरोश्यावर मिळालेला आहे। आणि त्यांच्याशीच पुस्तकामध्ये खोटं लिहून जर सांगत असाल तर निश्चितपणाने तो चुकीचा आहे। दुसरी मागच्या बाजूला तुम्ही इथे आता समोर बोर्ड लिहिलेले आहे, ज्याच्यामध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी टप्पा 3चं भूमिपूजन केलेलं आहे। टप्पा 3च्या कामाचा अजून कुठलाही सुटत नाही, 2 वर्ष होऊन गेलेले आहेत।
13 ऑक्टोबर 2024 मध्ये यांनी भूमिपूजनाचं काम केला, पण अजून कुठलाही काम सुरुवात झालेलं नाही. अशा पद्धतीची ही सरकार खोटारडं बनवणारी आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी सरकार असेल तर शेतकऱ्यांनाही माझी सूचना आहे की तुमच्या हातामध्ये सगळं काही आहे, पण तुम्ही लोक झोपलेले राहाल तर हे तुम्हाला असेच चुटक्या बनवतील, अशाच पद्धतीनं खोटं बनवतील. उद्या तुमचे मुलं बाळं बेरोजगार होऊन कटोरे घेऊन भीक मागण्याच्या स्थितीत येतील, याचाही विचार आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून या देवेंद्र फडणवीसांचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि खोट्या पद्धतीचे आश्वासन देऊन खोट्या पद्धतीची पुस्तक दिली त्याबद्दल मी आमदारांचाही निषेध व्यक्त करतो आणि या अधिकाऱ्यांना ताकीद देतो की तुम्ही जर या ठिकाणी फतवाजा जलाशयामध्ये पाईपलाईनचं पाणी जर टाकण्याच्यासाठी निर्णय घेतले नाही, या कार्यालयामध्ये कुठल्याही एक्झिक्युटिव्ह मेयरला बसू देणार नाही, ही भूमिका आता आम्ही घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो.